शुभ सकाळ सगळ्यांना, शिव सकाळ। तर आज यांनी लवकरच गेले, 9 वाजता गेले। जाता जाता मुलींना ट्युशनला सोडलं आणि मग तसेच ते गेले। सो ज्या दिवशी लवकर जाताना त्या दिवशी माझं काम खूप फास्टमध्ये होतं, म्हणजे पटकन उरकून जातं। आज पण माझा स्वयंपाक काय लवकरच झाला, कारण काही 9ला जाणार आहेत म्हणल्यावर माझा 8:30 वाजेपर्यंत स्वयंपाक पण झाला। परत मुलींना तयार करायचं वगैरे ते झालं आणि भांडी पण झाले, धुणं पण झालं। मग आता संडेला आणलेलं आम्ही मटण। सो आता मुले खातील, म्हणजे आता ट्युशनला गेले, येतील आता 11 वाजता ट्युशनवरून येतात ते। मग ट्युशनवरून आल्यावर मटण आणि चपाती खातील। डब्याला भाजी, कोबीची भाजी आणि चपाती देणार, कारण का मटणला मी नॉनव्हेज अजिबात देत नाही, म्हणजे अंडी वगैरे असले मी अजिबात देत नाही त्यांना। डब्याला फक्त व्हेज येत असतं आणि ते सुद्धा चपाती आणि भाजी। कधीतरीच मग पोहे नाहीतर आप्पे इडली असं देते, पण मोस्टली माझी भाजी चपातीच असते। मग कोबीची भाजी आणि चपाती डब्याला केलेली आहे आणि आता जेवायला मटण म्हणजे रविवारीच केलेलं ते आता मग गरम करून मुलींना आता खाण्यासाठी चपाती आणि मटण खातील ते। आता येतील 11 वाजता येतात त्या दोघी पण। प्राची घेऊन येते, प्राची रुद्र पण येतात तिकडे। मग इथूनच आम्ही सगळे बरोबर स्कूलला पण जातो। मग आता आल्यावर ते तिघं पण, रुद्र, जान्हवी, तन्वी तिघं पण मटण चपाती खातील आणि मग आपण शाळेत सोडून यायचं त्यांना। आणि आज पण एक ब्लाऊज आहे शिवायला, मग तो आज कटिंग करून ठेवायचा। शिवायचा झाला तर अर्धा, जेवढा होईल तेवढा शिवून काढणार, नाहीतर काय आपलं रोजचं आहेच उद्याच्या उद्यावर ढकलायला। हे आणि इकडे पिशवी चला आता निघाले आहेत सगळे स्कूलला। आत्ता चालेल जान्हवीला शाळेत सोडून रुद्र आणि जान्हवी दोघे गेले। आता पसारा राहिला आहे, तो पसारा आता पहिला नीट लावते आणि बाकीचं काय आज ब्लँकेट वगैरे धुवायला काढते, ब्लँकेट वगैरे धुवून काढते। ऊन पण आहे चांगलं। आता ब्लँकेट वगैरे एकदम दोन भिजत का दोन धुवून टाकेन, लगेच निर्म्यात वगैरे टाकले काय लगेच निघून जाते। आत्ता आलेली आहे मुलींना स्कूलमधून घेऊन आणि आता बदाम दूध पिले आणि गेले खेळायला। तर मला आता करायचे आहे संध्याकाळी काय अंडी आहेत म्हणजे जेवणाला, पण सकाळची तयारी चालली आहे। सकाळी आहेत आमच्यात पावटे, सकाळी पावट्याची उसळ करायची आहे। सो आता पावटे उकडून काढणार, म्हणजे सकाळी ह्यांनी पण लवकर जाणार आहेत। सो आता पावटे ते मी उकडून काढून मग सकाळी लगेच उसळ होऊन जाते, कांदा वगैरे टाकून आपलं लगेच उसळ, आणि ते भाकरी पाहिजे त्यांना। सो आता पावट्याची उसळ करायची सकाळी डब्याची, आणि भाकरी मस्तपैकी ज्वारीची भाकरी करायची।